करणारा कोणी नसता असेल फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेब. दुसरा एखादा नेता असता त्यांनी सांगितलं असतं मुंबई एअरपोर्ट बंद आहे, मी काय आता कार्यक्रमाला येत नाही, लोकांना सांगून द्या उदयजी सामंत आहेत, संजयजी शिरसाट आहेत, आनंदराव वडसूळ आहेत, ते कार्यक्रम उरकून घेतील. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवसैनिकांवर जीव देणारा, शिवसैनिकांसाठी काहीही करणारा जर कुठला नेता असेल तर तो एकनाथजी शिंदे साहेब आहे. आज आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो 1966 साली माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मंत्र देऊन त्यांनी या पक्षाची सुरुवात केली. मराठी अस्मिता जपता जपता हिंदुत्वाला त्यांनी हात घेतला आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा फक्त महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नाही तर जगामध्ये कोणीही जर भारताकडे डोळे वटारून पाहिलं तर त्याला उत्तर देण्याची हिंमत आणि धमक जर कोणामध्ये होती तर ती फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्ये होती. आपण पाहिलं असेल याच अतिरेक्यांमुळे एक वेळ अमरनाथची यात्रा बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते आणि तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गरजले होते जर आमची अमरनाथची यात्रा चालू झाली नाही तर हजला जाणार एकही विमान मुंबईवरून उडू देणार नाही. आणि लगेच सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि अमरनाथ यात्रा त्या ठिकाणी चालू करायला लागली. हे कुठल्याही प्रकारे कुठलंही सरकार असो, सरकारच्या विरोधात असलो तरी सुद्धा सरकार, आपण पहिला पिक्चर सुद्धा त्यांच्यावर काढावं लागले की खऱ्या अर्थानं सरकार कोणाचं जरी असलं तरी राज्य फक्त कोणाचं चालत होतं तर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं चालत होतं. आणि म्हणून त्या सरकारच्या अधिपत्याखाली त्यांनी जे गुण आपल्या शिवसैनिकांनी दिले ते घेऊन आम्ही सर्व या ठिकाणी गेले कित्येक वर्ष काम करतो आहोत. आज ज्या पद्धतीने मगाशी खूप लोकांनी अडसू साहेबांचा उल्लेख केला, 1991 सालापासून संपर्क नेता अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा या ठिकाणी त्यांनी काम पाहिलं. 1991 सालापासून या पश्चिम विदर्भामध्ये आनंदराव वडसूळ साहेब या ठिकाणी नेतृत्व करतायत. 95 साली जे सरकार आलं त्यावेळी या पश्चिम विदर्भातून 17 आमदार देण्याचं काम सुद्धा आनंदराव वडसूळ साहेबांनी केलं होतं. मला अजूनही आठवतं 91-92 साली मी 11-12 वर्षाचा होतो आणि त्यावेळी रेल्वेमध्ये आज आपण म्हणतो आज गाड्यांमध्ये फिरतो, कडक कपडे घालतो, बूट घालतो, हे घालतो ते घालतो, परंतु आम्ही मगाशी जेव्हा सांगत होते श्यामभाऊ की सायकलवर आपण फिरत होतो, खऱ्या अर्थानं सायकलवर. मला अजून आठवतं शाळेच्या दिवसामध्ये सायकलवर शिवसेनेचा आणि भाजपचा झेंडा लावून आम्ही फिरतो. आणि ज्यावेळी आम्ही जेव्हा अमरावती आणि बुलढाण्याला जात होतो तेव्हा ट्रेनच्या 2 सीटच्या मध्ये जमिनीवर झोपून त्या ठिकाणी प्रवास करत होतो मी आणि अडचू साहेब. कारण तेव्हा आमदार नव्हतो, ना खासदार होतो, ना तिकीटं मिळत होती, ना तिकीटं कन्फर्म होत होती, परंतु माननीय बाळासाहेबांनी दिलेला आदेश पाळण्याचं काम फक्त शिवसैनिक म्हणून आपण करत होतो. 87 साली मी सांगू इच्छितो माननीय बाळासाहेबांनी 87 साली माननीय आनंदराव वडसूळ साहेबांवर 22 चाकूचे वार पूर्ण अंगावर झेलले. 22 वार. इथे एक थोडंसं सुरी टोचली तर आपण लगेच आरडाओरडा करतो. वडसूळ साहेबांच्या अंगावर 22 वार त्यावेळी झाले होते. तेव्हा मुंबईची बाब्या गँग, गोल्डन गँग जिला म्हटलं, बाळासाहेबांना जेव्हा कळलं बाळासाहेबांनी लगेच बोलवून घेतलं आणि त्याला धमकी दिली, पुन्हा माझ्या शिवसैनिकावर जर तू गेलास तर तुझे हात तोडून टाकेन म्हणून. आणि वडिलांना लगेच अडसू साहेबांना बोलवून त्या ठिकाणी सांगलीचं संपर्क प्रमुख दिलं. आणि नंतर 91 साली या ठिकाणी विदर्भाची जबाबदारी दिली. 94 साली पुन्हा त्यांच्यावर गोळीबार झाला, माझ्या कानावरून 12 गोळ्या गेल्या, ड्रायव्हर ऑन द स्पॉट मेला. शाळेमध्ये पोलीस प्रोटेक्शनमध्ये आम्ही सुद्धा शाळेमध्ये झालो. असेच आम्ही इथपर्यंत आज शिवसैनिक म्हणून मिरवत नाही. तर हे सगळं भोगत भोगत या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. 17 केसेस आमदार असताना आणि नसताना 17 केसेस. हे संजूभाऊ बंड सुद्धा माझ्यासोबत कितीतरी त्या जेव्हा जेव्हा हे सगळे प्रकार आम्ही केले, मग सुनील भाऊ डिके असो, गजूभाऊ वाकोडे असो, या ठिकाणचे बहुतेकचे पदाधिकारी, सुनीलजी डिके आणि गजूभाऊंना आठवत असेल जेव्हा एक अधिकारी पाटबंधाऱ्यावर त्या ठिकाणी जमिनी 25,000 मध्ये बळकावत होता तेव्हा त्या ठिकाणी त्याला जाऊन मारण्याचं काम केलं. हाफ मर्डर आणि 353च्या केसेस सुद्धा आता ती केस सुटली माझी. आता इलेक्शनच्या आधी 2 महिन्या आधी ती केस माझी सुटली, 2012ची केस. म्हणजे अशा 17 केसेस माझ्या अंगावर होत्या पायलट असताना देखील. कुठल्याही प्रकारे फक्त कोणाचा तरी मुलगा म्हणून आम्ही इकडे राज्य करत नाही, तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं
शिवसैनिकाचा, प्रत्येक शिवसैनिकाला जिथे जिथे गरज लागते, जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा त्यांच्यासाठी उभं राहण्याचं काम, त्याच्या पाठी उभं राहण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत असतो आणि करत राहू हा शब्द आमच्या इकडे. आज खऱ्या अर्थानं उदयजी सामंत या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना काही पार्श्वभूमी सांगण्याची गरज नाही, परंतु तरी सुद्धा सांगावं असं वाटतं. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिवसेना या प्रत्येक मुक्ताताईंनी सांगितलं, मी नागपूरला होते, नागपूरहून अमरावतीला आले आणि तेव्हा मला सांगितलं या ठिकाणी फक्त शिवसेना चालते. आणि खऱ्या अर्थानं 3 आमदार, 1 खासदार त्या ठिकाणी जेव्हा होते, अडसूळ साहेब होते, मी होतो आमदार म्हणून, परंतु त्यानंतर जेव्हा 2 भाग पडले, आम्ही त्या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांसमोर सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि हजारो शिवसैनिक त्यावेळी आमच्या सोबत त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आपण तो गाडा खेचायला सुरुवात केली. उदयजी, तुम्हाला आठवत असेल, सुरुवातीला आपल्या बाजूला उभं राहायला कोणी तयार नव्हते. जे आज पुढे पुढे मिरवतायत, जे यांना सगळ्यांना पद पाहिजेत, आज जे पद घ्यायला धावतायत, यांपैकी कोणीही त्यावेळी पुढे यायला तयार नव्हते. 2-2 वर्ष, 2.5 वर्ष सगळे कुठेतरी लपून बसलेले होते, कोणीच पुढे यायला तयार नव्हतं. त्यावेळी जीवाची पर्वा न करता आम्ही छातीवर वार झेलण्यासाठी हजर होतो आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बाजूला 24 तास आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या सोबत राहून पक्ष वाढवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलंय. आणि हे काम कुठेही आम्ही थांबवलं नाही, परंतु खंत ही वाटते, झालेली जी निवडणूक आहे आज त्या ठिकाणी, आता काही लोकांनी खंत सांगितली की बाबा 3 जागा आपल्याला मिळणं गरजेचं होतं, परंतु त्या मिळाल्या नाही. महायुतीमध्ये युती होती, ती महायुती झाली, ती वाढली, त्यामुळे आणि आम्हाला त्याच्याशी काही अवघड आहे. परंतु जेव्हा महायुतीमध्ये आपण वाढत असतो तेव्हा प्रत्येक घटकाने वाढावं एवढीच आमची इच्छा आहे की आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने वाढणं गरजेचं होतं. परंतु कुठेतरी त्या ठिकाणी आमचे पंख छाटण्याचे काम झाले अशी खंत आमच्या काही लोकांनी व्यक्त केली, ती काही अर्थामध्ये खरी देखील आहे. आणि आपण पाहिलं की 1 सीट आम्हाला 1 जागा देण्यात आली, त्यामध्ये सुद्धा मोठं राजकारण झालं. त्या ठिकाणी सुद्धा ती जागा पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न झाले आणि त्यावर वरून कोणावरही त्या ठिकाणी कारवाई केली गेली नाही, ही सगळ्यात मोठी खंत त्या ठिकाणी शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे. परंतु झालं गेलं ते विसरून जाऊ. आज कुठेतरी चांगला आपल्याला, आपण म्हणतो गडाला पण सिंह गेला, तशा पद्धतीची परिस्थिती आपली त्या ठिकाणी झाली. आज खऱ्या अर्थानं जर अमरावतीची ती जागा निवडून आली असती तर अमरावतीला एक आगळं वेगळं वैभव त्या ठिकाणी प्राप्त झालं असतं आणि कुठल्याही सामान्य शिवसैनिकाला कोणाच्या दारी हात पसरावे लागले नसते, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्याच गोष्टीमुळे त्या ठिकाणी कुठेतरी आपले पंख छाटण्याचे काम केले. परंतु त्या गोष्टींमध्ये जास्त न जाता मी एवढंच सांगू इच्छितो, कुठेही आपली हार जरी झाली असेल तरी सुद्धा खचून न जाता मी एकच सांगू इच्छितो, अभित अडसूळ त्या ठिकाणी जरी हार तिकडे झाली असेल परंतु मी हरलेलो नाही. त्या ठिकाणी मी उभा आहे आणि प्रत्येक शिवसैनिकांच्या मागे तेवढ्याच ताकदीने उभा आहे. उलट मी तर सांगतो, हार झाली, उलट आता मी रिकामा आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये. कारण माझ्या निवडणुकीसाठी आपण सर्व झटला, आपण सर्वांनी जीवाचं रान करून त्या ठिकाणी माझ्यासाठी प्रचार केला, काम केलं. आता माझी वारी आहे. आता येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपरिषदांची निवडणूक आहे आणि आमदार बिमदारकी नसल्यामुळे मी सुद्धा मोकळा आहे तुमच्या प्रत्येकाच्या प्रचारासाठी. त्या ठिकाणी गावागावामध्ये, त्या ठिकाणी शहराशहरामध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये फिरण्यासाठी मी सुद्धा मोकळा झालेलो. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे यावेळी जेव्हा निवडणूक जाईल, कुठल्याही प्रकारे पडणार नाही. उदयजी, या ठिकाणी शिवसैनिक म्हणून प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे आम्ही उभं राहून ती जागा कशी निवडून येईल, कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी राजकारण होणार नाही, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पक्षाचं राजकारण होणार नाही, हे सुद्धा त्या ठिकाणी बघितलं जाईल. आणि जास्तीत जास्त जागा त्या महानगरपालिकेवर, त्या जिल्हा परिषदेवर, त्या पंचायत समितीवर आणि नगर परिषदेवर कशा निवडून येत नाही हेच बघणार आहे. आणि त्या ठिकाणी जे जे आपले पक्षाचे पदाधिकारी उभे राहतील, नक्की जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवडून आणण्याचं काम या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच वचन या ठिकाणी देतो. माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद कॅप्टन साहेब. कॅप्टन साहेबांनी आपल्या संपूर्ण